नमस्कार, मंजुषा शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण शरारा पॅन्ट आणि टॉप बनवूयात। तर चला शरारा पॅन्ट आणि टॉप बनवायला सुरुवात करूयात। मी याआधी जंपसूटचा देखील व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि लहान मुलीच्या स्कर्ट टॉपचा देखील व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि तुम्ही जर अजून मंजुषा शिवण क्लासला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारी असलेलं बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजेच मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। मी इथे यूज न होणारे टॉपपासून शरारा पॅन्ट आणि टॉप बनवणार आहे। मी इथे एक टॉप घेतलेला आहे। आता आपण उंची मोजून घेऊयात। मी इथे पूर्ण टॉपची उंची मोजून घेते। पूर्ण टॉपची उंची आहे 19.5 इंच। आपण इथं आपल्या लहान बेबीच्या टॉपची उंची घेणार आहोत 10 इंच। इथे मी 10 इंच वरती टिक करून घेते। बेबीच्या टॉपची उंची आहे 9 इंच, त्यात आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। आपल्याला टॉपच्या उंचीमध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं असतं। चुकून माझ्याकडनं 10.5 वरती टिक झालेलं होतं। आपल्याला 10 इंच वरती टिक करून घ्यायचं आहे। आता आपण लाईन मारून घेऊयात। तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार 1 इंच वाढवून घेऊ शकतात। बाळाची उंची जर 11 इंच असेल टॉपची उंची, तर त्यात 1 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। कुठलेही टॉप कट करताना आपल्याला त्यात 1 इंच वाढवून घ्यायचं असतं। वरच्या साईडने शिलाईमध्ये अर्धा इंच जातं आणि खालच्या साईडने शिलाईमध्ये अर्धा इंच जातं। मी इथे लाईन मारून घेतली आहे। आता आपण कट करून घेऊया। बऱ्याचदा असं होतं की आपण टॉप घेतो आणि ते वापरले जात नाही, तर त्या टॉपपासून तुम्ही 1 वर्ष ते 2 वर्षाच्या बेबीचे शरारा पॅन्ट आणि टॉप बनवू शकता। इथे आपण टॉपचा आणि पॅन्टचा कापड कट करून घेतलेला आहे। हा आहे पॅन्टचा कापड। आपण आता हा साईडला ठेवून देणार आहोत। पॅन्टचा कापड आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे। सर्वात आधी आपण टॉप कट करून घेऊयात। आता आपण बेबीचं शोल्डर मोजून घेऊयात। बेबीचं शोल्डर आहे 9 इंच। आपल्याला निम्म शोल्डर घ्यायचं आहे। 4.5 इंच वरती मी टिक करून घेते। 2 इंच गळा रुंदी, 4 इंच मुंडा घेते। आपल्याला 4 इंच वरती टिक करून द्यायची। 1 इंच आपलं ऑलरेडी कट झालेलं आहे गड्यामध्ये। मी टॉप पासून बनवत आहे म्हणून गडा आधीच कट झालेला आहे। त्यात मी 3 इंचचा गडा घेतलेला आहे, म्हणजेच 2 इंच वरती मी टिक करून घेतलेली आहे। बाळाची चेस्ट आहे 24 इंच। 24 इंचचे आपल्याला 4 भाग करायचे आहेत, म्हणजे 6 इंच। त्यात आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। चेस्टमध्येही आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं असतं। आता आपण जिथे जिथे टिक करून घेतलेलं आहे तिथे लाईन मारून घेऊयात। मी इथे मुंड्याला लाईन मारून घेतलेली आहे। मी इथे गड्याला 2 इंच वरती टिक करून घेतलेली आहे। टॉपचा 1 इंच गडा ऑलरेडी कट झालेला आहे। मी पुढचा गडा 3 इंच घेते। मुंड्याचा आकारही आपण देऊन दिलेला आहे। गड्यालाही आकार देऊन घेऊयात। इथे मी गड्यालाही आकार देऊन दिलेला आहे। आता आपण दोघं साईड कट करून घेऊयात। आता आपण कट करून घेऊयात। आता आपण मुंडा कट करून घेऊयात। मी इथे सर्वात आधी मुंडा कट करून घेते। इथे मी मुंडा कट करून घेतलेला आहे। आता आपण बाह्या काढून घेऊयात। अशा प्रकारे आपल्या बाह्या काढून तयार झालेल्या आहेत। बाह्या आपण साईडला ठेवून द्यायच्या आहेत। मुंडा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। इथे आपला मुंडा व्यवस्थित कट झालेला आहे। आता आपण 1 इंच
इतकं टिक करायची आहे। जेवढा आपला 1 इंच गळा कट झालेला आहे वरचा, आपल्याला 1 इंच वरती टिक करून सरळ करून घ्यायचा आहे। इथे मी 1 इंच वरती कट करून घेतलेला आहे। आता आपण गळा कट करून घेऊयात। मी इथे मागचा गळा 2 इंचाचा घेतलेला आहे। इथे आपण 2 इंच गळा कट करून घेतलेला आहे। आता आपण जी जॉइंट बाजू आहे साइडची ती कट करून घेऊया। मी इथे टॉपचा यूज केलेला आहे म्हणून साइड आपली जॉइंट आहे। आता आपण टॉप सरळ करून घेऊयात। हे बघा, अशा प्रकारे मी साइड सरळ करून घेतलेली आहे। आता आपण जो वरचा भाग आहे तो कट करून घेणार आहोत। आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा आहे। भाग कट करण्याआधी आपण मोजून घेऊयात। मी इथे 3 इंच एवढं कट करून घेते। मी इथे लाईन मारून घेतलेली आहे। मोजूनही दाखवते तुम्हाला बघा, 3 इंच एवढी मी टिक करून कट करून घेणार आहे। मी इथे वरच्या साईडने बेल्ट लावणार आहे म्हणून कट करून घेते। अशा प्रकारे आपण जी टिक केलेली साईड होती ती कट करून घेतलेली आहे। आता आपण वरच्या बाजूने बेल्ट लावून घेऊयात। बघा, अशा प्रकारे मी वरच्या साईडने बेल्ट लावून घेणार आहे। आपण 3 इंच वरती कट केलेला आहे, तर आपल्याला जवळजवळ 7 इंचाचा बेल्ट लावायचा आहे, म्हणजे डबल कापडचा 3 इंच एवढा। जेवढा आपण वरचं कट करतो त्यापेक्षा आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा कट करायचं आहे। ते अर्धा इंच शिलाईमध्ये जातं। आता आपण टक्स मारण्यासाठी डॉट करून घेऊयात। मी इथे टक्स मारण्यासाठी छोटा कट मारून घेतलेला आहे, जेणेकरून आपले दोघं साईडला जे आपण टक्स मारणार आहेत ते व्यवस्थित येतील। आपले दोघं बाजू कट झालेले आहेत आणि वरचे बेल्ट देखील कट झालेले आहेत। आपण जे बेल्ट वरच्या साईडने लावून घेणार आहोत त्यांची उंची आहे 7 इंच आणि रुंदी आहे 1.5 इंच। आता आपण पॅन्ट कट करून घेऊयात, म्हणजे आपण शरारा पॅन्ट कट करूयात। इथे मी बंद बाजूने टॉपही ठेवलेला आहे आणि बंद बाजूने पॅन्टचाही कापड घेतलेला आहे। मी इथे टॉपची रुंदी जेवढी आहे तेवढीच पॅन्टीची रुंदी घेत आहे। रुंदीच्या पुढच्या साईडला आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे। 1.5 इंच बघा कापड एक्स्ट्रा आहे आपला। आता आपण खालच्या साईडने 2 इंच वरती टिक करून घेऊयात। आता आपण जिथे लाईन मारून घेत आहोत तिथं पुढच्या साईडने आपला कापड एक्स्ट्रा आहे, तेवढा 1.5 इंच कापड आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचा आहे रुंदीमध्ये। मी ते हलका गोल आकार देऊन दिलेला आहे। आता आपण बॉटम मोजून घेऊयात। मी ते 6 इंचचा बॉटम घेतलेला आहे। बाळाचा बॉटम आहे 5 इंच, 1 इंच आपलं शिलाईमध्ये जातं। आपल्याला रुंदीमध्येही 1.5 इंच वाढवायचं आहे आणि पायाच्या बॉटममध्ये 1 इंच वाढवायचा आहे। जो एक्स्ट्राचा भाग घेतलेला आहे आता आपण तो कट करून घेऊयात। जो 1.5 इंच एक्स्ट्रा भाग होता तो बघा अशा प्रकारे आकारामध्ये कट होऊन जातो। आपल्याला पॅन्टीचा आकार देण्यासाठी 1.5 इंच कापड एक्स्ट्रा घ्यायला लागतं, जे मी आता कट करून घेतलं आहे। अशा प्रकारे आपण पॅन्ट कट करून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। इथे आपली शरारा पॅन्ट आणि टॉप कटिंग तयार झालेली आहे। आणि जे हे स्लीव्ज आपण काढून घेतलेले आहेत टॉपच्या, त्या आपल्याला शरारा पॅन्टसाठी खाली यूज करायचे आहेत। आता आपण हे व्यवस्थित कट करून घेऊयात। या साईडची जेवढी उंची आहे तेवढीच आपल्याला पलीकडच्या साईडला उंची घ्यायची आहे। हे बघा अशा प्रकारे मी कापडवर ठेवून घेतलेलं आहे। आता आपण सरळ कट करून घेऊयात। मी इथे स्केलच्या साहाय्याने लाईन मारून घेत आहे, म्हणजे आपलं व्यवस्थित कट होईल। लाईन मारल्यामुळे एकसारखं कट होतं।
स्लीव्जही आपल्या यूज होत आहेत शरारा पॅन्टीसाठी। इथे आपण स्लीव्ज कट केलेली आहे। आता आपण जे कट करून घेतलेलं आहे ते पॅन्टीच्या बॉटमला लावून बघूया। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला पॅन्टीच्या बॉटमला लावून घ्यायचे आहेत शिवताना। अशा प्रकारे आपली शरारा पॅन्ट कट झालेली आहे। दुसरी स्लीव्जही मी तशाच प्रकारे कट करून घेतलेली आहे। मी इथे दुसरी स्लीव्ज एकमेकावरती ठेवून कट करून घेतली आहे। अशा प्रकारे आपल्या शरारा पॅन्टीसाठी खालची जी झालर असते ती कट झालेली आहे। आता आपण हे साईडला ठेवून देऊयात। आता आपण टॉप शिवायला घेऊयात। इथे आपण टिपा मारून घ्यायचे आहेत। मी टॉपला जे अस्तर होतं तेच यूज करत आहे। आपल्याला मुंड्याला लावण्यासाठी क्रॉस पट्ट्या कट करायच्या आहेत। मी इथे क्रॉस पट्ट्या दुसऱ्या कापडवरती कट करून घेत आहे। क्रॉस पट्ट्या कट केल्यामुळे आपण जे टॉप शिवतो त्यावरती बिलकुल चुन्या वगैरे येत नाही, व्यवस्थित प्लेन कापड शिवलं जातो। इथे मी क्रॉस लाईन मारून घेतलेले आहेत। आता आपण कट करून घेऊयात। जसं आपण ब्लाऊजच्या पाइपिंगसाठी क्रॉस पट्ट्या काढतो तशाच प्रकारे आपल्याला मुंड्याच्या भागाला लावण्यासाठी क्रॉस पट्ट्या काढायच्या आहेत। इथे मी क्रॉस पट्ट्या काढून घेतलेले आहे। आता आपण सरळ कट करून घेऊया। इथे अशा प्रकारे आपल्याला क्रॉस पट्ट्या सरळ कट करायच्या आहेत आणि त्या मशीनने जॉईन करून घ्यायच्या आहेत। मी मशीनवरती पट्टे जॉईन करून घेते। आता आपण जे वरती बेल्ट लावणार आहोत त्यासाठी हे मी अस्तर कट करून घेते। इथे मी एकमेकावरती दोघही पट्ट्या ठेवलेले आहे आणि खालचाही डबल कापड जॉईंट आहे। अशा प्रकारे मी वरच्या बेल्टचं अस्तरही कट करून घेतलंय। बघू शकता तुम्ही। हे मी जॉईन करून घेणार आहे टीप टाकून। आपल्याला दोघं साईडला टीप टाकून घ्यायचे आहे आणि फोल्ड करायचं आहे। इथे आपण शिलाई मारून घेऊयात। तिथेही मी पट्टी लावून घेणार आहे व्हाईट कलरची अस्तरची, तेही आपण कट करून घेऊयात। मी इथे सगळ्या पट्ट्या 1-1 इंच एवढ्या कट करून घेतलेल्या आहेत, म्हणजेच रुंदी 1 इंचची घेतलेली आहे। आता आपण जी टॉपची वरची साईड मोजून घेतलेली आहे 7.5 इंच, तेवढं आपण टिक करून 1 इंचची पट्टी काढून घेऊयात। आपल्याला डबल पट्टी काढायची आहे, मागच्या साईडची वेगळी आणि पुढच्या साईडची वेगळी। मी इथे स्केलने लाईन मारून घेते। आता आपण हे कट करून घेऊयात। सगळ्याच पट्ट्या एकदम कट केल्यामुळे शिवायला खूप सोपं जातं। इथे मी मुंड्याच्या गळ्याची पट्टी आणि वरचा जो बेल्ट आहे तो सगळं कट करून घेतला आहे। मी तुम्हाला पट्टी ठेवून दाखवते। जी पट्टी आपण कट केलेली आहे वरच्या साईडला लावायला ती आपल्याला डबल लावायची आहे। अशा प्रकारे पट्टी शिलाई मारून आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि वरच्या साईडला एक टीप मारून घ्यायची आहे। इथे मी पट्ट्या लावून टिपा मारून घेतलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही, आणि खालच्या साईडने टक्स देखील घेतलेले आहेत। टक्स मी 3 इंचावरती घेतलेले आहेत, उंचीला टक्स 3 इंच घेतलेत। मी वरच्या साईडला लावण्यासाठी पट्ट्याही तयार करून घेतल्या आहेत। बघा, दाबटीपही टाकून घेतलेली आहे मी। मी तुम्हाला पट्टी लावून दाखवते। मी पट्टी 7 इंचाची कट केलेली आहे। बघा, 3.5 इंच उंची आहे, अर्धा इंच आपल्याला खाली सोडायचं आहे टीप टाकण्यासाठी।
अशा प्रकारे आपल्याला वरच्या साईडने जॉईन करून घ्यायचं आहे. मागच्या साईडलाही आणि पुढच्या साईडलाही. मी इथे टक्स देखील टाकून घेतलेले आहे. आता आपण मागच्या साईडचा मधला भाग कट करूयात काज बटन पट्टीसाठी. मी इथे काज बटनसाठी मागचा भाग ओपन ठेवणार आहे. लहान मुलांना टॉप घालण्यात खूप इझी जाते, म्हणून मी ते काज बटन पट्टी करते. तुम्ही चेन देखील लावू शकता किंवा हुक देखील लावून घेऊ शकता. मी इथे कट करून घेतलंय. आता आपण इथे काच आणि बटन पट्टी जॉईन करून घेऊयात. मी इथे काच आणि बटन पट्टी जॉईन करून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. आता आपण बटन पट्टीवरती काच पट्टी ठेवणार आहोत आणि 1.5 इंच एवढी टीप मारून घेणार आहोत. बघा इथं 1.5 इंच वरती आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. मी इथे 1.5 इंच वरती टीप मारून घेतली आहे आणि बाकी भाग आपण ओपन ठेवलेला आहे बटन आणि काचसाठी. आता आपण वरच्या साईडने बेल्ट जॉईन करून घेऊयात. मी वरच्या साईडने बेल्टही जॉईन केलेले आहेत आणि खालच्या साईडने पट्ट्याही लावून दिलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपण मागची बाजू आणि पुढची बाजू टॉपची तयार करून घेतली आहे. आता आपण इथे टिपा मारून घेऊयात. जे आपण 1-1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तेवढा आपल्याला टिपा मारून घ्यायचे आहेत. मी इथे वरच्या टॉपला टिपा मारून घेतले आहेत. बघा आपलं टॉप किती सुंदर दिसत आहे. इथे आपलं शरारा पॅन्टीवरचं टॉप रेडी झालेलं आहे. आता आपण पॅन्ट शिवायला घेऊयात. मी इथे पॅन्टीचा कापड घेतलेला आहे. मी इथे पॅन्टीचा एक साईडचा कापड ठेवलेला आहे. आता आपण दुसऱ्या साईडचा ठेवून घेऊयात. अशा प्रकारे मी दुसरा कापडही ठेवून घेतला आहे. आता आपण टिपा मारून घेऊयात. आपल्याला दोघं बाजू सरळ ठेवायचे आहेत. बघा मी जशा प्रकारे दोघं बाजू सरळ ठेवलेले आहेत तशाच आपल्याला सरळ ठेवायचे आहेत. आता आपण ह्या साईडला टिप टाकून घेऊयात. जो वरच्या साईडने आकार दिलेला आहे त्या आकारात आपल्याला इथं टिपा मारून घ्यायची आहे आणि ह्या साईडला मी 1 इंच एवढं आतमध्ये फोल्ड करून घेणार आहे. दोघं साईड आपल्याला तशाच प्रकारे फोल्ड करायचे आहेत. मी इथे नॉट्सची पॅन्ट बनवत आहे. तुम्ही जर इलास्टिकची बनवत असाल तर आतमध्ये डायरेक्ट इलास्टिक टाकून टिप मारून घेऊ शकता. मी इथे दोघं साईडने टिपा टाकून घेतल्या आहेत आणि अशा प्रकारे 1 इंच एवढं आतमध्ये फोल्ड करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. आता आपण खालची बाजू जॉईन करून टिप टाकून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे आणि इथे मी 1 इंचची पट्टी लावून घेणार आहे. बघा इथे मी 1 इंचची पट्टी कट करून घेतलेली आहे. आता ही पट्टी जॉईन करून आपण वरच्या साईडला लावून घेणार आहोत. ही पट्टी आपल्याला नॉट्स टाकण्यासाठी लावून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे मी नॉट्स टाकण्यासाठी पट्टी आतमधून लावून घेतलेली आहे. मी ते पॅन्टीला नॉट्सचा यूज करत आहे. तुम्ही इलास्टिक देखील लावू शकता. आता आपण खालच्या साईडने दुसरा कापड लावून घेऊयात. हे बघा अशा प्रकारे आपल्याला जो बाहीचा कापड आपण काढून ठेवलेला होता तो लावून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे आपण शिलाई मारून घेणार आहोत. मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे. जो कापड आपण लावून घेतलेला होता त्याला अगदी हलक्या चुन्याही पाडून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे आपली शरारा पॅन्ट आणि टॉप रेडी झालेला आहे. आपण हे शरारा पॅन्ट आणि टॉप अगदी सोप्या पद्धतीने बनवलं आहे. मी इथे नॉट्स देखील तयार करून घेतली आहे. आता आपण सेफ्टी पिनच्या साहाय्याने नॉट्स टाकून घेऊयात. मी इथे सेफ्टी पिनच्या साहाय्याने पॅन्टमध्ये नॉट्स टाकून घेते. मी नॉट्सचा यूज करत आहे. तुम्ही इलास्टिकचा जर यूज करत असाल तर बाळाचं कमरेचं मेजरमेंट घेऊन इलास्टिक टाकू शकता. मी याआधी 1 वर्षाच्या मुलीचं स्कर्ट टॉप आणि 2 वर्षाच्या मुलीची
जंपसूटचा देखील व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अशा प्रकारे मी पॅन्टीत नॉट्स टाकून दिलेली आहे। इथे आपली शरारा पॅन्टीमध्ये नॉट्स टाकून तयार झालेली आहे। बघा आपली शरारा पॅन्ट किती सुंदर दिसत आहे। आता आपण कापडचे लटकन लावून घेऊयात। मी इथे नॉट्सला कापडचे छोटे छोटे लटकन लावून घेते। इथे मी स्क्वेअरमध्ये डबल पट्टी कट करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपल्याला नॉट्सला शिलाई टाकून घ्यायची आहे। नॉट्सवरून तर पट्टीपर्यंत आपल्याला क्रॉस अशी शिलाई मारून घ्यायची। मी इथं दोघंही नॉट्सला शिलाई मारून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपले छोटे छोटे लटकन तयार झालेले आहेत। अशा प्रकारे आपलं शरारा पॅन्ट आणि टॉप रेडी झालेला आहे। बघा आपलं शरारा पॅन्ट आणि टॉप किती सुंदर दिसत आहे। आपण आज शरारा पॅन्ट आणि टॉप अगदी सोप्या पद्धतीने कट केला आहे आणि शिवून घेतला आहे। तुम्हाला जर आमचा शरारा पॅन्ट आणि टॉपचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लासला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील।